नांदुरा शहरातील रेल्वे रुळावरील उड्डाणपुलाचा प्रश्न लागला मार्गी। उड्डाणपुलाची निविदा प्रकाशित, नेहमीच्या वाहतूक कोंडीमुळे नागरिक होते त्रस्त। बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा ते जळगाव मार्गावरील रेल्वे फाटकावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक असलेला उड्डाणपूल व भुयारी मार्ग प्रकल्प अखेर मार्गी लागला आहे। 14 मे 2025 रोजी भारत सरकारच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयामार्फत या प्रकल्पासाठी निविदा जाहीर करण्यात आली आहे। नेहमीच्या वाहतूक कोंडीमुळे 2 ते 3 किलोमीटर वाहनांच्या रांगा लागत होत्या आणि त्यामुळे या रस्त्यावरून प्रवास करणारे नागरिक मोठे त्रस्त झाले होते। राजकीय श्रेयवादाच्या लढाईत हा प्रकल्प गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित होता, मात्र अखेर उड्डाणपुलाचा मार्ग मोकळा झाला असून निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लवकरच उड्डाणपुलाच्या कामाला सुरुवात होणार आहे। आपल्या नांदुरा आणि जळगाव जामोदकडे जाणाऱ्या रस्त्यावर रेल्वे फाटक क्रमांक 20 याच्या अडचणीमुळे अनेक तासनतास आपल्याला प्रवास करताना थांबावं लागत होतं। अनेक वाहनं थांबल्यामुळे प्रवाशांची कोंडी या ठिकाणी व्हायची। रेल्वे फाटकजवळ एखादी ॲम्ब्युलन्स असेल तर तिला तासनतास जाता येत नव्हतं। हा एक गहन प्रश्न आपल्या मलकापूर नांदुरा विधानसभा क्षेत्रातला असल्यामुळे याचा पाठपुरावा अनेक वर्षापासून आपण करत आलो। आज हा दैवयोग या ठिकाणी घडून आणला की जेव्हा महारेलनी हा आपला उड्डाणपूल आणि भुयार मार्ग हे दोन्ही करण्याकरता असमर्थता दर्शवली, त्यावेळेस राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकाम विभागाने हा प्रकल्प हाती घेतला आणि गडकरीजींनी हे काम झालंच पाहिजे अशा प्रकारचा आग्रह धरल्यामुळे आज आपल्या 14 मेला हा निविदा प्रक्रिया पूर्ण झाली। आज यामुळे आपला हा उड्डाणपुलाचा प्रश्न आणि भुयारीचा मार्ग हा मोकळा झाला।